पुण्यातली रेव पार्टी आणि तिथे पोलिसांनी छापा टाकला। पुण्यातल्या उच्चभ्रू अशा खराडी भागामध्ये ही रेव पार्टी सुरू होती। पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, दारू आणि हुक्क्याचं सेवन सुरू होतं। खराडी भागातल्या एका फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली ही रेव पार्टी सुरू होती आणि रेव पार्टी करणाऱ्यांमध्ये 2 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं हा छापा टाकला। विशेष म्हणजे एकनाथ खडसे यांचा जावई प्रांजल खेवलकर यांचा देखील यामध्ये समावेश आहे। पुण्यातल्या खराडी या भागामध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली रेव पार्टी सुरू होती आणि पोलिसांना याची खबर मिळताच पोलिसांच्या पथकानं त्यावरती छापा टाकला। एकूण 7 जणांचा यात समावेश आहे। 5 पुरुष आणि 2 महिलांचा यात समावेश असून एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचा देखील यात समावेश आहे। हाऊस पार्टीच्या नावाखाली रेव पार्टी सुरू होती। मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, दारू आणि हुक्क्याचं सेवन सुरू होतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। पोलिसांनी अनेक गोष्टी जप्त केल्या आहेत आणि पोलिसांचं एक मोठं पथक महिला पोलिसांसकट तिथे धाड टाकण्यासाठी गेलं। पुण्यातल्या उच्चभ्रू अशा खराडी भागामध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली रेव पार्टी सुरू होती आणि धक्कादायक बाब म्हणजे एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर म्हणजेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांचा देखील या रेव पार्टीमध्ये समावेश होता। आपल्याला दृश्यामध्ये स्पष्टपणे दिसतायत प्रांजल खेवलकर यांच्यासह आणखी 6 जण हे हाऊस पार्टीच्या नावाखाली रेव पार्टी करत होते आणि पोलिसांनी तिथं छापा टाकला। काही इतरही गोष्टी पोलिसांनी जप्त केल्या आहेत। यामध्ये अंमली पदार्थ, दारू आणि हुक्का हे घटनास्थळी सापडल्याचं पोलिसांनी सांगितलंय। खराडी भागातल्या एका फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली ही रेव पार्टी सुरू होती। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांपैकी सगळेजण आपल्याला जे दिसतायत एक एक करून त्यामध्ये आपण वर्तुळात बघतोय प्रांजल खेवलकर म्हणजेच एकनाथ खडसे यांचे जावई, रोहिणी खडसे यांचे पती। उजव्या बाजूला आपण प्रत्यक्ष ज्यावेळेला धाड पडली त्यावेळेचा हा व्हिडिओ बघतोय। पोलिसांचं एक मोठं पथक तिथं गेलं, पोलिसांना माहिती मिळाली आणि त्यामुळे खराडीमधल्या ज्या फ्लॅटवरती ही पार्टी सुरू होती हाऊस पार्टीच्या नावाखाली तिथं पोलिसांनी थेट धाड टाकली। यानंतर आपण राजकीय वर्तुळात काही प्रतिक्रिया सुद्धा घेतल्या। स्वतः खडसे म्हणाले हे तर अपेक्षित होतं, काही ना काही कारण काढून अशा प्रकारची कारवाई होणार, हे या गोष्टी घडणार असं एकनाथ खडसे स्वतः म्हणालेत। तर गुन्हे शाखेनं हाऊस पार्टीवरती केलेल्या छापेमारीचा सुपर एक्सक्लुझिव्ह असा हा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। पोलिसांना कोकेन, गांजा आणि दारू सोबतच हुक्का सुद्धा आढळलाय। टेस्टिंग किटनं तपासणी केल्यानंतर ते कोकेन असल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे ही रेव पार्टी सुरू होती यावरती शिक्कामोर्तब होत आहे, ज्याचा हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आपण थोडा ब्लर बघतोय। मात्र यामध्ये पार्टी करत असलेले 7 जण आणि पोलिसांचं पथक हे आपल्याला या फ्लॅटवरती धडकलेलं दिसतंय। त्याचा हा सुपर एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती घटनास्थळावरचा। तर या रेव पार्टी आयोजित केलेल्या हॉटेलचं बुकिंग आणि त्याचे डिटेल्स हे सुद्धा न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेत। या हॉटेलमधला सूट रूम डॉक्टर प्रांजल खेवलकर यांच्याच नावानं बुक होती असं देखील समोर आलंय। त्यामुळे यावरती शिक्कामोर्तब होत आहे की रेव पार्टी सुरू होती। ज्या ज्या गोष्टी पोलिसांच्या हाती लागल्यात त्यावरनं आणि ज्या हॉटेलमध्ये, ज्या रूममध्ये ही पार्टी सुरू होती त्या हॉटेल बुकिंगचे डिटेल्स सुद्धा न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेत। एक्सक्लुझिव्ह ही माहिती, एकतर सुपर एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ ज्यावेळेला पोलिसांनी धाड टाकली, छापा मारला त्यावेळेचा हा व्हिडिओ आपण डाव्या बाजूला बघतोय। तर प्रांजल खेवलकर यांच्याच नावावरती हॉटेलमधला हा सूट बुक होता। डॉक्टर प्रांजल खेवलकर यांच्या नावानं ही रूम बुक होती। प्रत्यक्ष धाडीचा व्हिडिओ एकीकडे आणि दुसरीकडे प्रांजल खेवलकर यांच्या नावानं कोणती रूम बुक होती, जिथं ही रेव पार्टी सुरू होती त्याचे सुद्धा डिटेल्स न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेत। त्यामुळे ही सगळी सुपर एक्सक्लुझिव्ह इन्फॉर्मेशन, ही माहिती आपण बघतोय। पुणे पोलिसांनी खराडीतल्या या रेव पार्टीवरती धाड टाकली। पोलिसांचं मोठं पथक तिथं जाऊन धडकलं। एकूण 7 जण होते, 5 पुरुष आणि 2 महिला यांचा समावेश आणि या 5 पुरुषांमध्ये एकनाथ खडसे यांच्या जावयाचा देखील समावेश आहे। ही रेव पार्टी ज्या ठिकाणी आयोजित केली होती तिथल्या हॉटेल बुकिंगचे डिटेल्स न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेत आणि आपण बघत असलेला हा सुपर एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ धाडीच्या वेळेचा, ज्यावेळेला छापा पडला त्यावेळेचा हा व्हिडिओ। पोलिसांचं पथक हे मोठं आहे, ते 7 जण पार्टी करणारे आणि पोलीस
महिला कॉन्स्टेबल सोबतच मोठं पथक हे या फ्लॅटवरती जाऊन धडकलं आणि तिथं ज्या ज्या गोष्टी पोलिसांना सापडलेल्या आहेत त्या लक्षात घेता ही रेव पार्टी आहे याच्यावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे। आमचे प्रतिनिधी अभिजित पोते हे घटनास्थळावरून आपल्या सोबत आहेत। अभिजित, कोणतं हे हॉटेल आहे जिथं ही रेव पार्टी होती? आपल्याकडे डिटेल्स आहेत की खेवलकर यांच्याच नावावरती रूम बुक होती, त्याबद्दल काय डिटेल्स? खरं तर रात्री पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं जिथं छापेमारी केली त्याच हॉटेलच्या त्या लॉजच्या मी खाली आहे आणि याच लॉजचा जो सर्वात वरचा मजला आहे तिथला सूट जो आहे तो बुक होता आणि तिथंच खरं तर ही रेव पार्टी सुरू असल्याचं सांगितलं जाते। ही सगळी दृश्य जी पाहताय, जे प्रांजल आहेत, जे एकनाथ खडसेंचे जावाई आहेत, त्यांच्याच नावानं हा सूट जो आहे तो बुक होता आणि त्याच सूटवर खरं तर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं छापेमारी केली होती आणि आता ही रेव पार्टी असल्याचं हळूहळू उघड झाले। कारण पुणे पोलिसांच्या अधिकाऱ्यांकडून जे सांगण्यात येते त्याच्यामध्ये खरं तर जो ड्रग्स होते, अंमली पदार्थ, कोकेन आढळले आहेत, दारू जी आहे ते मद्य आढळलेलं आहे, हुक्का जे आहेत ते सगळं जे आढळलेलं आहे। आतमधले जे व्हिडिओ आहेत ते आपण दाखवलेले आहेत। खरं तर रेव पार्टीवर ज्यावेळेस छापेमारी झाली पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून, ती छापेमारी आपण दाखवतोय। जे सूट बुक करण्यात आला होता तो प्रांजल यांच्याच नावाने होता, जे एकनाथ खडसेंचे जावाई आहेत। 7 जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केली, ज्यामध्ये 5 पुरुष 2 महिला आहेत। त्या 5 पुरुषांमध्ये एक जो आहे तो प्रांजल आहे, जो एकनाथ खडसेंचा जावाई आहे आणि रेड हँड हे सगळे रेव पार्टी करताना सापडलेत। आता पुणे पोलिसांचा बंदोबस्त देखील या लॉजच्या खाली लावण्यात आलेला आहे। खरं तर छापेमारी जी आहे ती जवळपास संपलेली आहे आणि छापेमारीतून अनेक जे आहेत ते धक्कादायक खुलासे पुणे पोलिसांच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेले आहेत। कारण छापेमारी सुरू ज्यावेळेस छापा टाकला गेला पुणे पोलिसांकडून त्यावेळेस ही पार्टी सुरू होती। त्या पार्टीमध्ये कोकेन घेतलं जात होतं, अंमली पदार्थ सुरुवातीला सांगितलं होतं, पण त्यानंतर कोकेन देखील आढळून आले, ड्रग्स काही प्रमाणात होते, हुक्का होता। हा सगळा एकूण 7 जणांची पार्टी जी आहे ती या ठिकाणी सुरू होती आणि त्याच नंतर पुणे पोलिसांनी छापा टाकत या 7 जणांना जे आहे ते अटक केलेलं आहे। आता खडसेंकडून जे सांगण्यात आलंय की राजकीय जे दावे प्रतिदावे होते, मी जे आरोप करत होते म्हणून जाणून बुजून ही छापेमारी करण्यात आली आहे। पण पुणे पोलिसांनी जे प्राथमिक माहिती आपल्याला दिली त्यानंतर छापेमारीत ज्या वस्तू आढळून आल्या, विशेष म्हणजे जिथं पार्टी सुरू होती तो सूट त्यांच्या जावयाच्या म्हणजे प्रांजलच्याच नावाने बुक होता। याच सूट मध्ये ती पार्टी सुरू होती, जिथं पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं छापेमारी केली आणि त्यानंतर जे काही समोर आलं, ज्या गोष्टी समोर येतात त्यामध्ये ही रेव पार्टीच होती। कारण अंमली पदार्थ रेव पार्टीत वापरला गेलेला आहे। या पार्टीमध्ये कोकेन देखील आढळून आलेले आहे। कारण जे व्हिडिओ समोर येतात रेव पार्टीच्या वेळेचे छापेमारीचे, त्यात हे सगळं स्पष्ट दिसते आणि आता या सगळ्या कारवाईत एकूण 7 जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे। आता या सगळ्या लॉजच्या आसपास पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। पोलीस अधिकारी इथे येण्याची शक्यता आहे। हडपसर परिसरात जे प्रांजल खेवलकरचं घर आहे तिथे देखील पोलिसांनी तपास सुरू केला आहे, तिथे देखील छापेमारी पोलिसांनी केलेली आहे। प्रांजलला जे अटक करतानाचे व्हिडिओ देखील आता हळूहळू समोर येत आहेत। घरातून देखील काही वस्तू सापडतात का या पार्टीच्या संबंधित? खरं तर या पार्टीचं नियोजन कुठं करण्यात आलं होतं? कारण जो सूट बुक आहे तो त्यांच्याच नावावरती बुक होता आणि आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू समोर येत आहेत। राजकीय दावे प्रतिदावे जरी काही होत असतील तरी पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार तरी हे रेव पार्टीच होती आणि या रेव पार्टीत एकनाथ खडसेंचे जावायांनीच आयोजित केली होती। बरं अभिजित, आता या 7 जणांना खेवलकर सोबत कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेलं आहे? पुढे आता पोलीस कशा पद्धतीने तपास करणार आहेत घटनास्थळी सुद्धा आणि पोलीस स्टेशनमध्ये या 7 जणांना आणल्यानंतर? जे 7 जणांना अटक केले त्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे त्यांचा ताबा आहे। त्यामुळे क्राईम ब्रँचचं जे ऑफिस आहे पुण्यातलं तिथं त्यांना ठेवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे। खरं तर इथल्या छापेमारीत ज्या वस्तू भेटल्या त्यानंतर त्यांच्या घरी देखील छापेमारी पुणे पोलिसांनी केलेली आहे। इथल्या छापेमारीत ज्या वस्तू भेटल्यात, जसं मी सांगितलं की अंमली पदार्थ असतील, ड्रग्स असतील किंवा हुक्का असेल, ह्या सगळ्या या छापेमारीत भेटल्या होत्या। आता त्यांच्या चौकशीत गोष्टी काय समोर येतात, जी महत्वाची माहिती आहे, प्रांजल खेवलकर जो आहे, जो एकनाथ खडसेंचा जावा आहे, रोहिणी खडसेंचा पती आहेत, ते रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांच्या पतीला ताब्यात घेण्यात आलं। आता या 7 जे आरोपी अटकेत आहेत म्हणजे 5 पुरुष 2 महिला, त्यांच्या चौकशीत अभिजित, थोडंसं तुम्हाला